हाय हॅलो नमस्कार. मी गेली 2.5 महिने झाले आहे व्यायाम करून वजन कमी करण्याचा प्रयत्न करत आहे आणि मी त्यात यशस्वी झाले आहे. मी 15 जानेवारीला वर्कआउट स्टार्ट केलं होतं आणि त्याचबरोबर डाएटही पाळत आहे. तर 15 जानेवारी टू 15 फेब्रुवारी, 15 फेब्रुवारी टू 15 मार्च आणि आज आहे 31 मार्च. म्हणजे जवळपास 2.5 महिने झाले आहे मी व्यायाम आणि वर्कआउट आणि व्यायाम आणि डाएट करते. तर रोज संध्याकाळी 9 वाजता 8 साडेआठला मी जेवण करण्याचा प्रयत्न करते. तर आज थोडा उशीर झाला, 9 वाजता जेवण केलं आणि 9:30 वाजता मी टेरेसवर वॉकिंग करण्यासाठी आलेली आहे. तर मी जवळपास 2.5 महिन्यामध्ये 8 किलो वजन कमी केलं आहे. तर त्यामध्ये दिवसाचे 10,000 स्टेप मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करते. कधी कधी नाही होत, पण 8,000 ते 10,000च्या, कधी कधी 7,000, त्याच्यापेक्षा कमी नाही. 7,000 ते 10,000च्या मध्ये मी प्रयत्न करते दिवसभरामध्ये. आणि डाएटमध्ये शक्यतो व्हाईट पदार्थ खाण्याचा टाळते मी. त्यामध्ये साखर, मैदा, गव्हाचं पीठ किंवा चपाती, अजून व्हाईट साबुदाणा तर काही खाण्यात येतच नाही. अजून व्हाईट कॉर्नफ्लावर हेही कुठलाच ॲटममध्ये ते खात नाही. अजून व्हाईटमध्ये दूध एक घेत नाही आणि मीठ फार कमी केलं आहे. कारण मला वर्कआउट करण्याच्या आधी डायबिटीज डिटेक्ट झाला होता, म्हणजे टाईप 2 डायबिटीज. त्यामध्ये मी HbA1cचा रिपोर्ट काढला होता, तर तो 8 आला होता 1 फेब्रुवारीला. मग तेव्हापासून तर पूर्णच गोड बंद आहे, कसल्याच प्रकारचं नाही खात. आणि जेवणामध्ये डिनर, लंच यामध्ये शक्यतो जास्त फायबर आणि प्रोटीन खाण्याचा प्रयत्न करते. कधी कधी शक्य नाही होत, जे घरात असेल ते खावं लागतं, पण तरी उंचीच्या मानाने तेवढा प्रयत्न करते की दिवसभरामध्ये 50-60 ग्रॅम प्रोटीन जावं. सकाळी 6ला उठून 6:30